शनिदेवाचा रौद्र अवतार 28 नोव्हेंबर पासून हलणार 3 राशींची पायाभरणी, 4 राशींना मिळेल क्षमादान। होय मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की 28 नोव्हेंबर पासून 12 पैकी 3 राशींवर शनिदेवाच्या रौद्र रूपाचा प्रकोप सुरू होणार आहे, ज्यामुळे या 3 राशींना शनीच्या क्रूर दृष्टीचा परिणाम सहन करावा लागेल। त्यामुळे या 3 राशींनी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे। त्याचवेळी 4 राशींना कर्मफदाता शनिदेवाच्या कृपादृष्टीमुळे क्षमादान मिळेल, ज्यामुळे या 4 राशी कोट्यधीश होणार आहेत आणि मालामाल होतील। या राशींच्या जीवनात कर्मफदाता शनी महाराज आपली छत्रछाया धरून त्यांच्यावर कृपा वर्षाव करतील, ज्यामुळे या 4 राशींचे जीवन आनंदाने भरून जाईल। त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे आणि आव्हाने आता संपुष्टात येऊ लागतील। पण त्याच वेळी 3 राशींवर शनीच्या रौद्र रूपाचा प्रकोप सुरू होईल, कारण शनिदेव 28 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या रौद्र रूपात अवतरित होणार आहेत आणि मीन राशीत मार्गी चाल सुरू करतील। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यापैकी प्रत्येक जातकासाठी अत्यंत खास ठरणार आहे। होय मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफदाता म्हटले गेले आहे। हा ग्रह व्यक्तीच्या जीवनातील न्याय आणि संतुलनाचा प्रतीक मानला जातो आणि शनिदेव कधीही कोणावर अन्याय करत नाहीत, तर प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणेच देतात। मित्रांनो, जर एखादी व्यक्ती सत्कर्म करते तर शनी त्याला यश, सन्मान आणि स्थैर्याचे वरदान देतात, परंतु जे वाईट कर्म करतात त्यांना ते दुःख आणि अडचणीच्या रूपाने धडा शिकवतात। शनीचा प्रभाव व्यक्तीला मेहनती, शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवतो। ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिश्रमाचे महत्त्व शिकवतात। त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शनीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे। खरंतर शनी आपल्याला हेच संदेश देतात की कर्माशिवाय मित नाही। जर आपण चांगले कर्म करू तर जीवनात सुख, सन्मान आणि समृद्धी मिळेल, पण जर आपण वाईट कर्म करू तर त्याचे परिणामही भोगावे लागतील। त्याचप्रमाणे 28 नोव्हेंबर रोजी न्यायाचे देवता आणि कर्मफदाता शनिदेव 30 वर्षानंतर गुरूच्या राशीत म्हणजेच मीन राशीत सरचाल सुरू करणार आहेत। मित्रांनो, प्रत्यक्षात सूर्यपुत्र शनिदेव 13 जुलैपासून मीन राशीत वक्री चालत आहेत, पण आता ती वेळ येत आहे जेव्हा शनीची शक्तिपूर्ण ऊर्जा जागृत होऊन सर्व राशींवर आपला प्रभाव टाकणार आहे। मित्रांनो, 28 नोव्हेंबर रोजी सकाळी साधारण 9:20 शनिदेव मार्गी होणार आहेत। शनी मार्गी होताच 3 राशींवर शनीच्या रौद्र रूपाचा प्रभाव सुरू होईल, तर 4 राशींना शनी क्षमादान देतील। मग मित्रांनो, चला जाणून घेऊया की त्या कोणत्या 3 राशी आहेत ज्यांनी शनिदेवाच्या मार्गी होण्याने सावध राहणे आवश्यक आहे, आणि त्या कोणत्या 4 राशी आहेत ज्यांना शनिदेवांचा आशीर्वाद आणि क्षमादान लाभणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये सूर्यपुत्र शनिदेव महाराजांचा एक जयकारा नक्की द्या, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मग मित्रांनो, चला जाणून घेऊ त्या राशींबद्दल ज्यांना शनी रौद्र रूपात ठेवूनही क्षमादान देणार आहे। क्रमांक 1, मीन राशी। मीन राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की 28 नोव्हेंबर पासून मीन राशीच्या लोकांची कर्माची परीक्षा सुरू होणार आहे। होय मित्रांनो, कारण मीन राशीवाल्यांसाठी 28 नोव्हेंबर 2025 हा दिवस काही साधा दिवस असणार नाही। हा तो क्षण आहे जेव्हा सूर्यपुत्र शनिदेव आपल्या मीन राशीत मार्गी चाल सुरू करणार आहेत। होय मित्रांनो, जसे भगवान शिवांची तिसरी डोळा उघडल्यावर सृष्टीमध्ये परिवर्तनाची लाट पसरते, तसेच शनिदेवांचे हे जागरण देखील मीन राशीवाल्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलूला हलवून सोडू शकते। मित्रांनो, असं म्हणतात ना, जेव्हा न्यायाचा देवता जागतो तेव्हा प्रत्येक कर्माचन लेखाजोखा स्वतःहून समोर येता। आता मीन राशीवाल्यांवर शनीची 7.5च्या मधला टप्पा सुरू आहे।
हा टप्पा म्हणजे व्यक्तीची खरी परीक्षा घेणारा का कर्म, संयम, श्रद्धा आणि आत्मबलाची परीक्षा. या काळात शनिदेव आपला रौद्र रूप दाखवतील, म्हणजेच तुमच्या कमतरता आणि चुका उघड करतील, जेणेकरून तुम्ही स्वतःमध्ये आत्मसुधार करू शकाल. होय मित्रांनो, शनिदेव हे कर्मफलदाता आहेत. ते ना कोणावर पक्षपात करतात, ना कुणाला विनाकारण दंड देतात. पण जेव्हा एखादी राशी त्याच्या प्रभावात येते, तेव्हा शनी सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या कर्माची कसोटी घेतात. मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ आपल्या गेल्या काही वर्षांतील कर्माची समीक्षा करण्याचा आहे. ज्यांनी सत्य, प्रामाणिकपणा आणि परिश्रमाचा मार्ग स्वीकारला आहे, त्याच्यासाठी हा काळ एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन येणार आहे. पण ज्यांनी शॉर्टकटचा मार्ग निवडला आहे, इतरांचे अहित केले आहे किंवा कर्मापासून दूर राहिले आहेत, त्याच्यासाठी ही वेळ कठीण धडा शिकवणारी ठरणार आहे. मित्रांनो, आता बोलूया करिअर बद्दल. 28 नोव्हेंबर नंतर मीन राशीवाल्यांना कामाच्या ठिकाणी अचानक दबाव, अडथळे आणि विरोध यांचा सामना करावा लागू शकतो. काही जुने शत्रू किंवा सहकारी, जे बराच काळ निष्क्रिय होते, ते पुन्हा सक्रिय होऊ शकतात. जेव्हा शनी रौद्र रूपात येतात, तेव्हा ते तुमच्या आजूबाजूच्या वातावरणालाच एक परीक्षेचं मैदान बनवतात. या काळात जर तुम्ही एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये किंवा मोठ्या जबाबदारीत असाल, तर सावधगिरी बाळगा. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण शनिदेव इच्छितात की तुम्ही प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि संयमाने टाका, जेणेकरून येणारी यशस्वीता क्षणिक नसून स्थायी ठरेल. त्याचप्रमाणे 28 नोव्हेंबर रोजी शनीचे मार्गी होणे मीन राशीच्या द्वादश भावाला, म्हणजे खर्च आणि नुकसान भाव, सक्रिय करेल. त्यामुळे काही काळासाठी अनावश्यक खर्च वाढू शकतो. तसेच जुनी कर्जे, थकलेले बिल किंवा अचानक येणारे खर्च तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रस्त करू शकतात. पण हे लक्षात ठेवा, हा का शिक्षा नाही, तर आत्मसुधारण्याची संधी आहे. शनी तुम्हाला हे शिकवण्यासाठी येतात की अनावश्यक गोष्टींपासून मुक्त होऊन खरी स्थिरता कशी मिळवायची. म्हणूनच या काळात बचतीला प्राधान्य द्या. धोकादायक गुंतवणुकींपासून दूर राहा आणि आपल्या योजना पुन्हा नीटनेटक्या करा. जे लोक मेहनत आणि शिस्तीने काम करतील, त्यांच्यासाठी डिसेंबरपासून आर्थिक स्थैर्य परत येऊ लागेल. मित्रांनो, 28 नोव्हेंबर पासून शनीचे हे रौद्र रूप तुमच्या मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक ऊर्जेची परीक्षा घेईल. थकवा, झोपेत कमतरता, डोकेदुखी किंवा जुन्या आजाराचे पुनरागमन होऊ शकते. हे संकेत आहेत की शनी तुम्हाला आपली जीवनशैली सुधारण्यासाठी प्रेरित करत आहेत. योग्य वेळी झोपा, नियमित व्यायाम करा, तेलकट पदार्थांपासून दूर राहा आणि शनिवारचा उपवास यांसारखे उपाय अत्यंत लाभदायक ठरतील. काय करावे? प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात तिळाचे दिवे लावा, गरिबांना किंवा श्रमिकांना अन्नदान करा. आपल्या कर्मांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि कोणाचेही अहित करू नका. कष्टपूर्वक प्रत्येक काम पूर्ण करा, कारण हाच शनीची खरी पूजा आहे. क्रमांक 2, वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की 28 नोव्हेंबर पासून तुमचा गोल्डन पिरियड सुरू होणार आहे. होय मित्रांनो, कारण या दिवशी सूर्यपुत्र शनिदेव आपली उलटी चाल म्हणजेच वक्री गती सोडून सरचाल, मार्गी चाल सुरू करणार आहेत. आणि जेव्हा कर्मफलदाता शनिदेव मार्गी होता, तेव्हा ते प्रत्येक राशीच्या भाग्याची दिशा बदलून टाकतात. मित्रांनो, तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आणि प्रगतीने भरलेला राहील, कारण शनिदेव या काळात तुमच्या राशीच्या दशम भावातून कर्म भाव प्रवास करत लाभ भाव, 11वा भाव सक्रिय करतील. हा भाव ज्योतिषशास्त्रात यश, धनलाभ आणि समाजातील प्रतिष्ठा याचा कारक मानला जातो. मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांसाठी 28 नोव्हेंबर पासून शनिदेवांचे हे मार्गी होणे एक आर्थिक चमत्कार घेऊन येईल. जे जातक बराच काळ आर्थिक तंगी किंवा पैशांच्या अडचणीमधून जात होते, त्याच्यासाठी आता परिस्थिती बदलणार आहे. शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्या धनभावाला शक्ती देईल. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची योग येईल आणि बराच काळ थांबलेली गुंतवणूक आता लाभ देऊ लागेल. होय मित्रांनो, कर्मभावातून शनीचे हे मार्गी होणे वृषभ राशीवाल्यांसाठी एक वरदान ठरेल. जे लोक नोकरीत आहेत,
त्यांना बढती, बदली किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते। आणि जे जातक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा का नवीन कॉन्ट्रॅक्ट, भागीदारी आणि नफ्याचा राहणार आहे। मित्रांनो, शनीचे हे मार्गी होणे तुमच्या लाभ भावासोबतच भाग्य भावालाही प्रकाशित करणार आहे। जे अनेक जातक वारंवार अपयशाचा सामना करत होते त्यांच्यासाठी आता भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत। शनीच्या कृपेने आता नशीब तुमच्या सोबत पावलोपावली चालेल। जर तुम्ही एखाद्या शासकीय कामात, स्पर्धा परीक्षेत किंवा विदेशाशी संबंधित कार्यात प्रयत्नशील असाल तर यशाचे योग प्रबळ आहेत। त्याचप्रमाणे ज्यांच्या नातेसंबंधात वाद, तणाव किंवा अडचणी सुरू होत्या त्या मित्रांनो, शनी मार्गी होताच तुमच्या नात्यामध्ये एक नवीन गोडवा येईल। तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी अधिक परिपक्वतेने पार पाडाल। होय मित्रांनो, शनिवारच्या दिवशी तेलाचा दिवा लावून शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल। त्याचप्रमाणे जे जातक बऱ्याच दिवसांपासून आपल्या आरोग्याबाबत त्रस्त होते, कोणत्या ना कोणत्या हंगामी आजाराने, लर्जीनं किंवा शारीरिक थकव्याने, तर मित्रांनो, शनी मार्गी होताच त्या त्रासाचा शेवट सुरू होईल। तुम्ही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ लागाल। म्हणून मित्रांनो, या काळाचा विशेष लाभ घ्या, कारण 28 नोव्हेंबर पासून शनिदेव तुम्हाला क्षमादान देणार आहेत। वृषभ राशीच्या जातकांनो, हा का तुमच्या जीवनाची दिशा बदलणारा आहे। 28 नोव्हेंबर पासून शनिदेव तुमच्यावर आपली कृपादृष्टी वर्षाव करणार आहे। आतापर्यंत ज्या मार्गांवर अंधार होता तिथे आता प्रकाश येईल। हा का आहे कर्म, मेहनत आणि निष्ठेने जीवनाला सुवर्णमय बनवण्याचा। क्रमांक 3 कन्या राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की 30 वर्षांनंतर शनिदेव मीन राशीत मार्गी होत आहेत आणि कन्या राशीच्या जातकांना क्षमादान देणार आहेत। होय मित्रांनो, कारण कन्या राशीवाल्यांवर शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे, ज्यामुळे त्याच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल। हा का कन्या राशीच्या जातकांसाठी आनंद आणि सुखाचे क्षण घेऊन येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की सूर्यपुत्र शनिदेव आता मार्गी चालेत प्रवेश करणार आहेत आणि या काळात ते तुमच्या राशीच्या षष्ठ भावातून शत्रु, ऋण, स्वास्थ्य भाव, जात भाग्य भाव, नववा भाव सक्रिय करतील। ही स्थिती ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानली जाते, कारण जेव्हा शनी भाग्य भावाला स्पर्श करतात तेव्हा व्यक्तीचे कर्म आणि नशीब दोन्ही संतुलित होतात। त्याच वेळी कन्या राशीवाल्यांसाठी काही काळापासून गोष्टी जणू थांबल्या होत्या। मेहनत खूप होती पण परिणाम उशिरा मिळत होते, पण आता जसजसे शनी मार्गी होतील तसतसे तुमचा भाग्यभाव प्रबळ होईल। आता तुमच्या मेहनतीचे मिळेल आणि तेही अनेक पटीने अधिक। कर्मफदाता शनी आता तुमच्या सोबत आहेत। जे जातक नोकरीत बदल करण्याचा विचार करत आहेत त्यांना मनपसंत स्थान मिळू शकते। जे जातक शासकीय क्षेत्रात किंवा विदेशाशी संबंधित कामात आहेत त्यांना मोठे यश मिळणार आहे। व्यवसायात नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीचे संधी निर्माण होऊ शकतात। शनिदेवांच्या आशीर्वादाने ज्या जातकांचे बराच का पैसे अडकलेले होते त्याचे पैसे आता परत मिळतील आणि कर्जातून मुक्ती मिळेल। शनिदेवांच्या कृपेने हा का तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येईल। त्याचबरोबर शनी तुमच्या दशम भावावर, कर्म भावावर शुभ दृष्टी टाकतील, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती आणि स्थिर उत्पन्नाचे मार्ग खुलतील। कन्या राशीच्या जातकांसाठी हा का संबंधामध्ये संतुलन आणि सुधारणा घेऊन येईल। जीवनसाथीशी नात्यात गोडवा वाढेल आणि जे जातक विवाहयोग्य आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रस्तावांचे योग तयार होत आहेत। कौटुंबिक मतभेद जे बराच का चालू होते ते आता समाप्त होणार आहेत। शनीचे मार्गी होणे तुमच्या घरात स्थिरता आणि सकारात्मकता घेऊन येईल। जेव्हा शनी षष्ठ भावातून प्रभाव टाकतात तेव्हा व्यक्तीला स्वतःच्या आरोग्याकडे जागरूक बनवतात। आता तुमची ऊर्जा हळूहळू वाढेल। जर कोणतीही जुनी आजारपण होती तर त्यात सुधारणा होईल। मनाची शांती आणि आत्मविश्वास देखील वाढेल। शनिवारी गरिबांना कायती किंवा तेलदान करणे शुभ राहील। मित्रांनो, या काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि वे तुमच्या हाती जाऊ देऊ नका।
क्रमांक 4 कुंभ राशी. कुंभ राशीच्या प्रिय जातक, तुम्हाला सांगू इच्छितो की 28 नोव्हेंबर पासून शनिदेव आपली उलटी चाल म्हणजेच वक्री गती सोडून सरचाल मार्गी सुरू करणार आहेत आणि जसजसे शनी आपली दिशा बदलतात त्याचे रौद्र रूप प्रकट होते. होय मित्रांनो, हा तो का आहे जेव्हा कर्मफदाता शनी तुमच्या जीवनाच्या संपूर्ण लेखाजोखा करण्याच्या मूडमध्ये असतील, कारण हा का तुमच्या 7.5च्या अंतिम टप्पा आहे. हा टप्पा म्हणजे शनी व्यक्तीच्या अतीताच्या कर्माचे निपटान करतात. कुंभ राशीवाल्यांसाठी शनी या काळात तुमच्या राशीतील प्रथम भाव मार्गी होणार आहेत. प्रथम भावाचा संबंध तुमच्या आत्मबल, व्यक्तिमत्व, विचारसरणी आणि जीवनाच्या दिशेशी असतो. म्हणूनच 28 नोव्हेंबर पासून शनीची सरचाल तुमच्या मन, शरीर आणि निर्णयक्षमतेवर गहरा प्रभाव टाकेल. या काळात तुम्हाला असे जाणवेल की जणू काही अदृश्य शक्ती तुमच्या कर्माचे लेखाजोखा करत आहे. जे काही अधुरे काम तुम्ही गेल्या काही वर्षांत सोडले होते, शनी आता ते तुमच्यासमोर उभे करणार आहेत. याच जुन्या विषयाच्या, मग ते नातेसंबंध असोत, करिअरमधले अधुरे काम असोत किंवा मानसिक कर्ज असो, आता सामना करावा लागणार आहे. शनीचे हे मार्गी होणे तुमच्यासाठी कठीण परीक्षा सारखे आहे. तुमच्या धैर्य, सहनशक्ती आणि आत्मविश्वासाची पूर्ण कसोटी होईल. जीवनात काही असे परिस्थिती निर्माण होऊ शकतात जिथे तुमचा आत्मविश्वास डगमगू शकतो, कुटुंबात ताण वाढतो आणि आर्थिक बाजू अस्थिर दिसू शकते. यावेळा तुम्हाला असे वाटेल की कोणाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे किंवा तुमच्या कामाची कदर होत नाही. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद आणि अंतरही या काळात दिसू शकते. काही जातकांना विरह किंवा नात्यामध्ये तुटण्याचा सामना करावा लागू शकतो. म्हणून शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला संयम, नम्रता आणि मौन साधना अवलंबावी लागेल. मित्रांनो, जेव्हा शनी प्रथम भावात मार्गी होतात तेव्हा ते व्यक्तीला तुमच्या जीवनाच्या खरी परिस्थितीशी सामना करतात. जे लोक अहंकारात राहतात त्यांना शनी खूप नम्र बनायला शिकवतात आणि जे मेहनती आणि प्रामाणिक कर्मी आहेत त्यांना शनी शेवटी सन्मान आणि यश देऊन पुरस्कृत करतात. म्हणूनच 28 नोव्हेंबर पासून पुढील काही महिन्यांपर्यंत तुम्हाला तुमच्या कर्माचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका आणि वाण्यावर विशेष नियंत्रण ठेवा. घरातील मोठ्याचे आशीर्वाद घेणे आणि शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे तुम्हाला खूप शुभ ठरेल. कायती, उडद आणि लोखंडाचा दान या काळात खूप फलदायी राहील. एकूणच कुंभ राशीवाल्यांसाठी हा का नक्कीच कठीण आहे, पण हाच कठीण का आगामी वर्षांसाठी तुमच्या जीवनाची मजबूत पायाभरणी करेल. जसे पाऊस सुरू होण्यापूर्वी ढग गरजतात, तसंच शनीच्या रौद्र रूपानंतर शांतता आणि समृद्धी येते. फक्त थोडे धैर्य ठेवा आणि तुमच्या कर्मामध्ये सत्यता कायम ठेवा. शनिदेव शेवटी तुम्हाला विजयाचा तीक नक्की देतील. क्रमांक 5 मेष राशी. मेष राशीच्या प्रिय जातक, तुम्हाला सांगू इच्छितो की 28 नोव्हेंबर पासून शनिदेव आपली सरचाल सुरू करणार आहेत आणि हा बदल तुमच्यासाठी कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नसेल, कारण या काळात शनी तुमच्या राशीतील 11व्या भावात नाही तर 11व्यापासून 12व्या भावात कुंभ राशी मार्गी आहेत आणि ही स्थिती बनवते ढया म्हणजेच अर्ध 7.5चा प्रभाव. हा ढयाचा का मेष राशीवाल्यांसाठी संघर्ष आणि शिकवणीचा वेळ आहे. शनिदेव 12व्या भावात मार्गी होऊन व्ययभाव, खर्च, हानी, विदेश, मानसिक स्थिती सक्रिय करतील. म्हणूनच या काळात तुम्हाला अचानक खर्च, आरोग्याशी संबंधित त्रास आणि कामाच्या ठिकाणी अडथळे याचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला असे वाटेल की जणू काही शक्ती तुमच्या प्रत्येक परीक्षेची तपासणी करत आहे. कधी काम सुरू होताना आणि अचानक थांबेल, तर कधी लोक तुमच्या नियतीवर शंका घेतील. पण मित्रांनो, हा तो का आहे जेव्हा शनी व्यक्तीला आतून मजबूत बनवतात. शनी शिकवतात की कोणतीही यशस्वीता संघर्षाशिवाय मिळत नाही. 28 नोव्हेंबर पासून शनीचे मार्गी होणे हे संकेत आहे की तुमच्या जुन्या कर्माचे लेखाजोखा आता समोर येणार आहे. जर तुम्ही गेल्या काही वर्षांत मेहनत केली आहे, प्रामाणिकपणे कर्म केले आहे
तर आता त्याचे परिणाम दिसू लागतील। पण जर तुम्ही कोणासोबत अन्याय केला किंवा बेईमानी केली तर शनिदेव आता त्याचे देणे सुरू करतील। या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या। पाय, हाडे, डोळे आणि झोपेशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होऊ शकते। त्याचप्रमाणे अनावश्यक प्रवास आणि खर्चांपासून सावध रहा। जे लोक नोकरी किंवा व्यवसायात आहेत त्यांना हवे की कोणाच्या उकसाव्यामुळे मोठा निर्णय घेऊ नये, कारण शनीचा प्रभाव निर्णयक्षमतेवर धूसरपणा आणू शकतो। या काळात शनीचे रौद्र रूप तुमच्या समोर अशा परिस्थिती आणेल जिथे तुम्हाला आपल्या जवळच्या लोकांचीही परीक्षा द्यावी लागेल। काही लोक जे तुमचे मित्र बनून समोर येतील ते पीठ मागे तुमची टीका करू शकतात, पण हे सर्व तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे। तुमच्या जीवनात हा काळ असा आहे जिथे शनिदेव तुम्हाला सांगत आहेत, सावधान राहा, संयम ठेवा, कर्म करा। जर तुम्ही या 3 नियमाचे पालन केले तर ध्येय असून सुद्धा शनी तुम्हाला खाली गाडणार नाही तर वर उठण्याचा मार्ग स्वच्छ करतील। शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिपाच्या झाडावर जल अर्पण करा, काळे वस्त्र आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनैश्चराय नमः हा मंत्र 108 वेळा जपा। क्रमांक 6 मकर राशी। मकर राशीच्या प्रिय जातकांना सांगू इच्छितो की 30 वर्षांनंतर कर्मफदाता शनिदेव गुरु राशी मीनमध्ये मार्गी होत आहेत आणि त्यामुळे तुमच्या जीवनाचा एक सुवर्णमय अध्याय सुरू होणार आहे। होय मित्रांनो, कारण मकर राशीचे स्वामी स्वतः शनिदेव महाराज आहेत आणि जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या राशीचा स्वामी म्हणून कृपादृष्टी टाकतो तेव्हा समजा भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत। त्याचप्रमाणे मकर राशीवाल्यांनो, तुम्ही गेल्या काही वर्षांपासून जी मेहनत केली, संघर्षाचा सामना केला आणि अडथळ्यामुळे गात अडचणी आल्या त्याचे आता शनिदेव स्वतः पुढे येऊन देणार आहेत। 28 नोव्हेंबर पासून सुरू होणारे काही महिने तुमच्यासाठी प्रगती, पदोन्नती आणि सन्मानाचे का ठरतील। जे लोक शासकीय किंवा खाजगी नोकरीत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि उच्च पद मिळू शकते। जे व्यापारी वर्गाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवीन करार आणि आर्थिक वृद्धी घेऊन येईल आणि जे युवा आपला करिअर मार्ग शोधत आहेत त्यांच्यासाठी हा काळ कोणत्याही नव्या लक्ष्याचे दरवाजे उघडू शकतो, कारण हेच शनी आहेत जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत। हेच शनी आहेत ज्यांनी तुम्हाला संघर्षाच्या दरम्यानही पडू दिले नाही आणि आता ते तुमच्या कर्मनिष्ठा, मेहनत आणि प्रामाणिकतेचे पुरस्कार देणार आहेत। आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ मकर राशीवाल्यांसाठी सुवर्ण संधी घेऊन येईल। शनिदेवाचे मार्गी होणे धनभावात स्थिरतेचे संकेत देते। जे पैसे अडकलेले होते किंवा जे काम अधुरे राहिले होते ते पूर्ण होऊ लागतील। जे लोक गुंतवणूक, व्यवसाय किंवा प्रॉपर्टी डीलिंगमध्ये आहेत त्याच्यासाठी हा काळ मोठा लाभकारी ठरेल। त्याचप्रमाणे 28 नोव्हेंबर पासून शनीचे मार्गी होणे तुमच्या चतुर्थ भावावर घरपरिवार शुभ प्रभाव टाकेल। घरातील पूर्वीचे मतभेद सुलझतील, कुटुंबात समजूतदारपणा आणि ऐक्याचे वातावरण निर्माण होईल। साथीच सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल। जे लोक राजकारण, समाजसेवा किंवा सार्वजनिक कार्यांशी संबंधित आहेत त्यांना जनतेचे समर्थन आणि सन्मान मिळेल। जे अविवाहित जातक आहेत त्याच्यासाठी हा काळ विवाह किंवा नातेसंबंधाचे प्रस्ताव घेऊन येऊ शकतो। होय मित्रांनो, 2023 से 2025 दरम्यान जे जातक संघर्षातून गेले आहेत त्यांना आता त्याचे मिळण्यास सुरुवात होईल। 28 नोव्हेंबर नंतर जेही पाऊल तुम्ही करिअर किंवा जीवनात उचलाल ते आगामी 3 वर्षांपर्यंत स्थायी देईल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकारापासून दूर रहा आणि कर्मपथावर अडिग रहा। उपाय आणि आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग। या शुभ काळात शनिवारच्या दिवशी पिपाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, हे शनिदेवांना प्रसन्न करेल। मित्रांनो, ही होती सर्व राशी ज्यांच्यावर शनिदेव मार्गी होताच त्याचा गहिरा प्रभाव सुरू होईल। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।
जेणेकरून ज्योतिषाशी संबंधित माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.